पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 100 दिवस आर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे लिहिलेलं नरकातला स्वर्ग पुस्तक आहे। मात्र या पुस्तकाच्या प्रकाशनाआधीच या पुस्तकाने खळबळ उडवून दिली आहे। या पुस्तकात संजय राऊतांनी आजवर त्यांनी आधी न मांडलेल्या अनेक खळबळजनक बाबी, अनेक स्फोटक किस्से आहेत। त्यातीलच अजून एक खळबळजनक दावा आहे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत। बाळासाहेबांप्रमाणेच शरद पवारांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजेच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना गुजरात दंगल प्रकरणात कसं वाचवलं याबाबत नरकातला स्वर्ग या पुस्तकात खळबळजनक दावा केलाय। मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली, तसंच अमित शहांना वाचवण्यासाठी मोदींच्या फोन नंतर शरद पवारांनी कशी सूत्रे हलवली याबाबतचा हा किस्सा सांगण्यात आला आहे। हे पुस्तक पूर्णपणे सत्य आहे, ही कादंबरी नाही बरं का। या मनगडत कहाण्या जे पंतप्रधान मोदी वगैरे सांगतात ना, तसे या कथोकल्पित मनोहर कहाण्या नाहीत, या सत्यकथा आहेत। लक्षात घ्या, ही सत्यकथा आहे। मी तेच म्हणतो ना की ते मला अशा पद्धतीनं सांगायला आले की ते माझे चाहते होते की तुम्ही हे जे सरकार बनवलं आहे ते आम्ही पाडतो आहे, ते सरकार आम्ही कोणत्या परिस्थितीत ठेवत नाही असा दिल्लीत निर्णय झालेला आहे। मी तुम्ही बेकायदेशीरपणे सरकार कसं पाडणार? नाही, आम्ही पाडू शकतो, पण आम्हाला तुमची चिंता वाटते, तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही या सगळ्या भानगडीत आता पडू नका, तुम्ही शांत राहा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे। मी काय केलं आहे? काही करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही देशात राज्य कोणतं आणि कसं चालू आहे तुम्हाला माहिती आहे, काही करण्याची गरज नाही। ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी हा संपूर्ण तपशील राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांना कळवला, कारण मी राज्यसभा सदस्य आहे, की मला अशा प्रकारच्या काल रात्री अमुक व्यक्तीने धमक्या दिलेल्या आहेत आणि ते भविष्यात 2-1 महिन्यात सत्य झालं। नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली, हे मला माहिती आहे, वारंवार। मेरा खास आदमी है, आप मदत करो, मेरा खास। तेव्हा अमित शहा हे फार कोणाला माहीत नव्हते। माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं, ये कौन आदमी है? आप बार बार मुझे फ़ोन कर रहे हो, कौन है आदमी है जिसके लिए आप मुझे बार बार रिक्वेस्ट कर रहे हो? बोला, मेरे लिए बहुत महत्वपूर्ण आदमी है, काम का आदमी है। एवढंच मी तुम्हाला आता सांगू शकतो। उस वक्त अमित शाह जी कोई बड़ी हस्ती नहीं थी, एक MLA थे और उनको कोई पहचानता नहीं था उस वक्त। बाला साहब ने भी उनको नहीं पहचाना। मुझे याद है कि एक दिन मुझे बाला साहब ने बाद में पूछा था, एक उनका कोई अखबार में फोटो आया तो मुझे पूछा था, अरे ये यही व्यक्ति है ना जो हमारे पास आई थी? मेरा हाँ, ये अमित शाह है। अखबार में फ़ोटो आया था किसी उनका कुछ, अरे संजय ये यही व्यक्ती है ना जिसको हमने कुछ मदत किया था। सेनेचे खासदार संजय राऊतांच्या पुस्तकाचं प्रकाशन उद्या मुंबईत होणार आहे। शिवाय या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर आणखीन किती बाहेर येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे।